नमस्कार, मी विद्या शेळके. तुम्हा सगळ्यांना खूप आवडतात माझे व्हिडिओ. यूट्यूब चॅनल माझं अगोदर होतं. मी ते यासाठी बंद केलेली कारण की मला ड्रायव्हिंग करून झोपायलाही वेळ मिळत नाही किंवा मला जेवणासाठी वेळ मिळत नाही. कारण की शेड्यूल इतकं बिझी असतं, इतक्या लाँग ट्रिप असतात ना, त्यामुळं खूप वेळात वेळ काढून मी व्हिडिओज आता बनवण्याचा प्रयत्न करते. खूप जणांचं असं म्हणणं होतं की ताई, तुम्हाला बघून आम्हीही प्रेरित होतो. तुम्ही जसं काम करतात तसं आम्हालाही काम करायला आवडतं. त्यामुळं तुम्ही तुमच्या ज्या काही ट्रिपची अपडेट असेल ती यूट्यूबलाही टाकत जा. मी आजपासून पुन्हा माझं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि माझा प्रवास हा कसा होतो, कसा नाही आणि कुठून सुरुवात होते, कुठे नाही. तर आज मी आता हे माझ्या घराच्या इकडचे रस्ते आहेत. मी सगळीच अपडेट तुम्हाला जेवढं होईल शक्यतो तेवढी देण्याचे प्रयत्न करेल. कारण की प्रत्येक ठिकाणी मला शूट करता येते, नाही येते, सांगता येतं, माहिती देता येते, नाही देता येत. थोडंसं तुम्ही ॲडजस्ट कराल. नक्कीच माझे सगळेच ड्रायव्हर भाऊ मला खूप चांगला सपोर्ट करतात, खूप जास्त कौतुक करतात आणि खूप त्यांनाही असं वाटतं की आपल्या क्षेत्रात एक महिला काम करते तर एक प्राऊड फील होतो. तुमच्या सगळ्यांच्या कमेंटमुळं, तुमच्या सगळ्यांच्या जे सपोर्टमुळं मी खूप उत्साहाने माझ्या लाईफमध्येही मी खूप चांगलं काम करते. गेल्या 10 वर्षापासून ते करतच आले, यापुढेही करत राहणार आहे. पण तरीसुद्धा तुम्ही सगळे जो सपोर्ट करता ते तसा सपोर्ट जरी हा यूट्यूब चॅनललाही जर दिलंच तर मलाही जास्त काम करण्याची एक एनर्जी माझ्यामध्ये निर्माण होईल. आणि त्यामुळेच जर जेवढं प्रवासामध्ये कुठे सीएनजी असतो, कुठे नसतो, रस्त्यांवर चालताना कसे संकट येतात, कसे नाही, किंवा मला कितीही प्रॉब्लेम झाले किंवा मी कशी एवढी स्वतःला शांत ठेवून लोक म्हणतात खूप पेशन्स आहे मॅडम तुमच्यामध्ये, खूपच तुम्ही ट्रॉफिक असो, कसं असो, लाँग रूट असो, खूप स्वतःला ॲक्टिव्ह ठेवून चालतात. पण नाही, मी पण सुद्धा एक माणूस म्हणता येईल, माणूस आहे. माणूस म्हणजेच एक बाई माणूस असल्यामुळं माझ्यामध्ये पण एक जीव आहे. मलाही त्रास होतो, मलाही प्रॉब्लेम येतात, मलाही संकटांना तोंड खूप द्यावं लागतं. खूप स्ट्रगलिंग लाईफ आहे. पण त्याच्यामधून सुद्धा वेळात वेळ काढून मी आजपासून ब्लॉगिंग चालू केलेली आहे आणि त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सगळे सपोर्ट नक्कीच कराल. जसं इंस्टावर मला सगळ्यांनी खूप छान कमेंट केलेले. तुमचे कमेंट ऐकल्यानंतर इतकं भारी वाटतं ना, इतकं छान वाटतं की यार खरंच काहीतरी समाजामध्ये माणुसकी आपली अजून शिल्लक आहे आणि आपण खूप चांगले कामं करतो असं वाटतं. आणि आजचा हा जो प्रवास आहे हा मुंबई एअरपोर्ट ते इंदोर म्हणजे पूर्ण 650 किलोमीटरचा माझा हा प्रवास होणार आहे. कस्टमरचं लोकेशन इंदोरमध्ये पण अजून पुढेच थोडं कुठंतरी आहे. तो प्रवास सगळा मी ह्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करेल. मी जितकं जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करता येईल तितकं करेल. मी इथे आल्यानंतर हायवेला लागल्यानंतर CNG भरला, CNG भरून थेट एअरपोर्टला निघाले. एअरपोर्टला निघाल्यानंतर मला जितकं जास्त लवकरात लवकर पोहोचता येईल ते बघितलं. लवकर पोहोचले, त्यानंतर कस्टमरला कॉल केला. कस्टमरला ऑन द वे असतानाच मी कॉल करून सांगितलेलं मी आले म्हणून. त्यानंतर त्यांनी पण लगेच सांगितलं की आम्ही पण पार्किंगमध्ये पोहोचतोच आहे, तुम्हीही पार्किंगमध्ये पोहोचा. त्यानंतर मी पटकन पार्किंगमध्ये जाण्यासाठी गाडीचा वेग वाढवला. वेग वाढवल्यानंतर P5मध्ये मला कस्टमरला पिकअप करायचं होतं. P5मध्ये गेले. पार्किंगमध्ये आतमध्ये गेल्यानंतर P5ला सगळ्यात शेवटला कस्टमर थांबलेले होते. तिथं गेल्यानंतर मग मी कस्टमरला गाडीत बसवलं, त्यांचं लगेज बांधलं. लगेज बांधल्यानंतर तरीसुद्धा तिथे व्यवस्थित माझ्याकडनं एवढं काही लगेज बांधलं गेलं नव्हतं. नंतर म्हटलं की पुढे जाऊन मिस्टरांना सांगेल, कारण की पहाटेचे 4 वाजले होते. मुलुंड मार्केटमध्ये माझे मिस्टर आलेले असेल ह्या हिशोबाने मी परत तिथपर्यंत कसं तरी लगेज बांधून गेलं. त्यानंतर त्यांनी पण मला लगेज बांधून व्यवस्थित दिले. लॉंगचा रूट आहे, व्यवस्थित जा, व्यवस्थित काळजी घे, सगळे सूचना दिल्यानंतर मिस्टरांना बाय बाय केलं आणि मग मी पुन्हा निघाले इंदोरच्या दिशेला. इंदोरच्या दिशेला निघत असताना पुन्हा हायवेला खूप पाऊस चालू होता. पाऊस चालू असताना सुद्धा मला होईल तेवढं शक्यतो मी गाडी पळवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर इगतपुरी टोल नाका आल्यानंतर म्हटलं ठीक आहे, आता जेवढं जास्त लवकरात लवकर कस्टमरला ड्रॉप करता येईल तेवढं पटकन करून आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची होती. पुन्हा इगतपुरी गेल्यानंतर CNG भरला DMartच्या समोर नाशिकमध्ये. CNG भरल्यानंतर मग मी पुन्हा पुढचा प्रवास चालू केला. मला माहिती आहे की ह्या प्रवासामध्ये मला इतकं ॲक्टिव्ह बोलता येणार नाही, इतकं व्यवस्थित तुम्हाला सगळी अपडेट देता येणार नाही. तरीसुद्धा माझ्याकडनं जेवढी अपडेट देता येईल तेवढी मी देत राहणार आहे. ह्या प्रवासामध्ये तुम्हाला जितकं
मला एक्सप्लेन करता येणार आहे तितकं मी करणार आहे. माझ्याकडे नाही माईक नाही आहे, ब्लूटूथ नाही आहे, काही नाही आहे आणि जेवढं जास्त होईल तेवढं जास्त मी हा व्हिडिओ लांबण्याचा प्रयत्न नाही करत आहे, पण तो तरीसुद्धा खूप मोठा झालेला आहे आणि तुम्ही सगळे सांभाळून घ्याल तुमच्या हा लेडी ड्रायव्हरला. तुम्हाला पण असं कधी कधी होतं का की आपल्याला खूप काही सांगायचं असतं, खूप काही बोलायचं असतं आणि ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळेस आपल्या लक्षात राहत नाही की मला काय सांगायचं आहे, काय बोलायचं आहे. माझा आजचा प्रवास खूप छान झाला आहे, खूप चांगलं वाटतं आहे, खूप ब्लॉगिंगमध्ये खूप चांगल्या मेसेजेस द्यायचे असतात आणि माझं तरी नेहमीच हे होतं. मी ज्या प्रवासाला निघते, जिथे कुठे पण माझा प्रवास सुरू होतो त्यावेळेस असं वाटतं यार खूप चांगली माहिती देऊ शकतो आपण ह्या ठिकाणाची, ह्या जागेची. आणि त्यानंतर मग हे होतं की आपण त्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या राहतात त्या विसरून जातो. जसं आत्ता माझ्यासोबत झालं आहे की मी धुळ्याला आले, इथून धुळे फक्त 1-2 किलोमीटर ह्या बॅनरला दाखवलेलं आणि तिथं नंतर पुढे परत गेल्यानंतर पुन्हा ते 2 किलोमीटरच दाखवतं आणि नंतर मग तिकडे पुढे गेले आणि हा टोल लागल्यानंतर शेवटपर्यंत मला बॉर्डर कुठे काही कळालंच नाही, कारण की मी तो बॉर्डर शोधून परेशान झाले. पण मला काही चेकपोस्ट लागले नाही, कोणी गाडीही अडवली नाही, कोणी कुठेच काहीच दिसलं नाही, कारण की पाऊसच इतका चालू होता. नंतर हा काळा घाट का गोरा घाट लागला. त्या गोऱ्या घाटात म्हणजे काळ्या घाटामधून निघताना खूप धुकं पडलेलं होतं. धुकं पडलेलं असताना सुद्धा मी खूप स्पीडमध्ये गाडी दिसते पण एवढी स्पीडमध्ये नव्हती. मी एडिटिंग अशी केली आहे की पटकन माझा व्हिडिओ संपावा म्हणून तशी एडिटिंग केलेली आहे. तसं तुम्ही सगळे माझे ड्रायव्हर भाऊ खूप हुशार आहात, खूप चांगले आहात, त्यामुळे तुम्ही सांभाळून घ्याल. वाईट कमेंट खरंच कोणी करत नाही मला आणि यापुढेही हीच अपेक्षा असेल की चुकीच्या कमेंट कधी कुणीच करू नये, कारण की मी खरंच माझ्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल करते ऑलरेडी. एवढा 600-700 किलोमीटरचा प्रवास हा सोपा नसतो आणि इतके संकट असतात कधी लाईफमध्ये. रस्त्यावर कोणीतरी हवालदारच अडवतो, कोणीतरी अडवच येतं, बाईकवाले त्रासच देतात, रिक्षावाले कटकुट मारूनच जातात. पण ह्या हायवेला सगळ्यात जास्त मला ट्रकवालेच भेटलेत, त्यामुळं हा सगळा प्रवास माझा ट्रकवाल्यांच्या मधून कटकुट काढून हा असा निघत गेला. आणि त्यानंतर मी पाऊस इतका खूप जास्त चालू असतानासुद्धा 2 ठिकाणी CNG बघण्याचा प्रयत्न केला पण काही मिळालं नाही. त्यानंतर मग मी परत यापुढे एक 2-3 किलोमीटर गेल्यानंतर एक राईट साईडला इंडियन ऑइलचा पंप होता, तिथे CNG भरला. CNG भरून निघाल्यानंतर मी थेट आता CNG घेतला आणि डायरेक्ट कस्टमरच्या लोकेशनवर पोहोचण्याचा प्रयत्न केला. CNG भरून घेतला, फुल भरला CNG, बऱ्यापैकी चांगला CNG मिळाला होता ह्या पंपावर. त्यानंतर मी पॅसेंजरला खूप लवकरात लवकर ड्रॉप करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर इंदोरमध्ये पोहोचलेच होते. तिथेही पाऊस थोडा चालूच होता आणि मग मी पटकन म्हटलं एकदाचं कस्टमर कधी सोडते आणि कधी नाही असं झालं होतं, कारण की गेल्या 12-13 तासापासून म्हणजे 11 तासापासून कंटिन्यू गाडी चालवत होते. इथून तिथून इंदोरमध्ये पोहोचल्यानंतर थोडेसे खराब रस्ते, थोडेसे चांगले रस्ते असे पार करत आपण शेवटी इंदोरमध्ये पोहोचलो होतो. इंदोरमध्ये पोहोचताच कस्टमरचं हॉटेल शोधण्याची मोहीम चालू झाली. त्यानंतर कस्टमरचे एकदाचे हॉटेल पण लोकेशन मिळालं. कस्टमरच्या हॉटेलला आपण त्यांना ड्रॉप केलं. त्यांना ड्रॉप करत असताना भरपूर तिथं हॉटेल्स होत्या, पण त्यांचं असं होतं की ही हॉटेलमध्ये आम्हाला दाखवली ती रूम मिळाली नाही आणि इथून परत आपण दुसरीकडे शिफ्ट होऊ शकतो का. आणि तिथेही माझा 1-1.5 तास गेला होता, पण तरीसुद्धा त्यांना म्हटलं की नाही आता तुमचं लोकेशन हेच आहे, आपल्याला परत पुढं जायचं असलं तर आपले परत चार्जेस वाढतील. त्याच्यासाठी मग त्यांना तिथेच कन्व्हिन्स करून ड्रॉप केलं. कस्टमरही चांगले होते, त्यांनी ॲडजस्ट केलं, पण त्यांना ज्या हॉटेलचे रूम आवडले होते ती हॉटेल मिळाली नव्हती. तरीसुद्धा आपण त्यांना ड्रॉप केल्यानंतर एकदाची फायनली ट्रिप आपली एंड झाली आहे आणि आपण आता प्रवास खूप चांगला होता, छान होता आणि मला एवढंच म्हणायचं आहे की लॉंग रूटला खरंच खूप टायर्ड होतं, खूप त्रास होतो, पण ठीक आहे. मुंबई एअरपोर्ट ते इंदोर खूप छान प्रवास होता. एक लॉंग जर्नी जी आपण म्हणतो ती एक असं म्हणतात ना की भरपूर दिवसानंतर केलेली होती, त्यामुळे कदाचित मला जास्त त्रास झाला असावा. झोप झालेली नव्हती रात्री, त्यामुळं
ठीक आहे, मी ह्या ऑटो. जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद.